देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात झाली आहे। चातुर्मासाचे बरेचसे उपवास असतात, तर बरेच जण संपूर्ण चातुर्मासाचं पालन करतात, चातुर्मासामध्ये उपवास करतात। तसेच बरेच जण श्रावणातले उपवास करतात, बरेच जण नवरात्रीचे उपवास करतात। असे वेगवेगळे उपवास या चातुर्मासामध्ये केले जातात। तर उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ काय खावे, उपवासाच्या दिवशी काय खावे, काय खाऊ नये हा प्रश्न पडतो। तर आरोग्यदृष्ट्या कोणते उपवासाचे पदार्थ हे हेल्दी आहेत, कोणते उपवासाचे पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत, ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांनी कोणते पदार्थ खावे, या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा, पावसाळ्यामध्ये होणाऱ्या संधिवातावर आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय औषधी घेऊ शकतो, तसेच पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा लहान मुलांना अंथरुणामध्ये लघवी होते, त्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती बघितली। तर आज आपण चातुर्मासामध्ये पावसाळ्यामध्ये येणाऱ्या उपवासांमध्ये उपवासाचे कोणते पदार्थ खावेत, किंवा एरवी जेव्हाही कुठला उपवास असतो त्यावेळी उपवासाचे कोणते पदार्थ खावेत हे माहीत असणं गरजेचं आहे। असे उपवासाचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे जे आपल्या आरोग्याला उपयोगी असावे आणि त्याचा साईड इफेक्ट, त्याचा विपरीत परिणाम आपल्या बॉडीवर होऊ नये। उपवास म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सर्वात आधी साबुदाणाची खिचडी, साबुदाणाचे वडे, त्यानंतर भगरीचे विविध पदार्थ, राजगिऱ्याचे पदार्थ, या सर्वांची एक लिस्ट येते आणि तोंडाला पाणी सुटतं। परंतु तुम्हाला माहित आहे का यातील कोणते पदार्थ आरोग्यदृष्ट्या हितकर आहे आणि कोणते पदार्थ हितकर नाही, किंवा कुठला उपवासाचा पदार्थ कशा पद्धतीने खावा, किती प्रमाणात खावा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ह्या उपवासाच्या पदार्थांना आपण कशा प्रकारे सेवन करावं, किती मात्रेमध्ये सेवन करावं, प्रत्येक उपवासाच्या पदार्थाचे काय गुणधर्म आहे, आरोग्यदृष्ट्या त्याचा काय लाभ आपल्याला होऊ शकतो। तर सगळ्यात पहिले आपण बघूयात सगळ्यांचा आवडता साबुदाणा। तर साबुदाणा जो आहे तो भारतामध्ये तयार होत नाही, त्याचं जे मूळ आहे ते इंडोनेशिया, मलेशिया ह्या देशांमधून त्याचं उत्पादन केलं जातं। तर भारतामध्ये टॅपिओका प्लांट पासून हा साबुदाणाचे जे मोती असतात, जे दाणे असतात ते बनवले जातात। तर हे जे टॅपिओकाचे प्लांट असतं, टॅपिओकाचे मूळ काढून त्याच्यावर प्रक्रिया करून हे छोटे छोटे दाणे, मोती बनवले जातात। आणि हा जो साबुदाणा आहे तो एक प्रकारचा स्टार्च आहे। ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यामुळे भरपूर कॅलरीज आपल्याला यातून मिळतात। परंतु हा साबुदाणा उपवासाला जेवढ्या मात्रेत खाल्ला जातो तेवढ्या मात्रेमध्ये यामध्ये न्यूट्रिएंट्स अजिबात नाही, अगदी अल्प प्रमाणामध्ये यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत। तर यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड, पोटॅशियम यांची मात्रा ही अगदी अत्यल्प आहे, जी आपल्या रोजच्या जे शरीराला गरज असते त्या मात्रेपेक्षा अगदी अल्प आहे। तर साबुदाण्याची चव ही गोड, मधुर आहे, तो पचायला थोडासा हलका आहे, गुणाने शीत आहे। एकूण एक साबुदाणा हा आपल्या शरीरातील कफदोष वाढवणारा आहे, आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करणारा आहे, वातदोष कमी करणारा आहे। जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये साबुदाण्याचं सेवन केलं, साबुदाण्याचा योग्य पदार्थ बनवून जर तुम्ही खाल्ला, तर पित्तामुळे होणारी जी डोकेदुखी असते, जे मायग्रेन असतं, ते देखील ह्या साबुदाण्यामुळे कमी होऊ शकतं। साबुदाणा हा ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी असते ते लोक साबुदाण्याचं सेवन करू शकतात। साबुदाणा हा क्विक एनर्जी देणारा आहे, त्यामुळे जर तुम्हाला फेंटिंग होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तर अशा वेळी साबुदाण्याची खीर, साबुदाण्याचे पदार्थ खाणे अतिशय उपयुक्त ठरतं। त्यामुळे आपल्याला एक शक्ती येते, एनर्जी लवकर मिळते। तसेच ज्या लोकांचं वजन कमी आहे त्या लोकांचं वजन वाढवण्यास देखील साबुदाण्याची खीर अतिशय उपयुक्त आहे। साबुदाणा हा लहान मुलांना देखील इझी टू डायजेस्ट आहे, त्यामुळे साबुदाण्याची खीर किंवा साबुदाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून त्याच्यापासून बनवलेली जी खिचडी असते ती जर लहान मुलांना दिली तर लहान मुलांचं वजन वाढण्यास मदत होते आणि लहान मुलांना एनर्जी लवकर मिळण्यास मदत होते। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याची व्हेजिटेबल्स टाकून बनवलेली खिचडी खाऊ शकता।
साबुदाणा थोड्या प्रमाणात जर खाल्ला तर खूप वेळपर्यंत आपलं पोट भरल्याची आपल्याला जाणीव राहते, त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपल्याला भूक लागत नाही. मात्र आपण काय करतो, साबुदाण्याची खिचडी ही सगळ्यांची आवडती फेवरेट, त्यामुळे अगदी दाबून खाल्ली जाते आणि त्या ओव्हर इटिंगमुळे आपल्याला ऍसिडिटी होणं, पोट गच्च वाटणं, हेवीनेस वाटणं यासारखे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतात. तर म्हणून जर कमी प्रमाणात जर तुम्ही साबुदाण्याचं सेवन केलं तर वजन कमी व्हायला आणि दीर्घकाळपर्यंत एनर्जी देण्यासाठी साबुदाणा हा अतिशय उत्तम मानला जातो. साबुदाण्यामध्ये जरी कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असले तरी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल मात्र वाढत नाही आणि म्हणूनच ज्या लोकांना हाय बीपी आहे, तसेच ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल हाय आहे, अशा लोकांनी जरी साबुदाणा सेवन केलं तरी सुद्धा त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. साबुदाण्याची खिचडी उपवासाच्या दिवशी यासाठी खाल्ली जाते कारण की साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर आहेत आणि कॅलरीज सुद्धा भरपूर आहेत, त्यामुळे एनर्जी आपल्याला लवकर मिळते आणि उपवासाच्या दिवशी आपलं मन हे देवाच्या भक्तीमध्ये लागून राहावं आणि एनर्जी सुद्धा मेंटेन राहावी यासाठी साबुदाण्याचं सेवन करायचे. परंतु ते जर योग्य मात्रेत केलं तरच त्याचा फायदा होतो. साबुदाण्याचा 4 प्रकारे उपयोग केला जातो. समजा जर साबुदाणा हा बारीक असेल तर त्याच्यापासून खीर बनवली जाते, जर मीडियम साईजचं असेल तर त्यापासून साबुदाण्याची खिचडी बनवली जाते आणि साबुदाण्याचे जे दाणे असतात ते मोठे असेल तर त्याला फ्राय करून त्याचे पॉपकॉर्न सारखं बनवलं जातं. त्यानंतर साबुदाण्याची पावडर, तर साबुदाण्याची पावडर जी आहे ती आपण ज्या भाज्या बनवतो त्याची जी ग्रेव्ही असते ती ग्रेव्ही थिक करण्यासाठी ह्या साबुदाण्याची पावडरचा वापर केला जातो. सहसा साऊथ इंडियामध्ये ह्या पावडरीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खात असाल तर पूर्ण दिवसभरामध्ये अर्धा ते 1 वाटी साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला साबुदाण्याची खीर खायची असेल तर दिवसभरामध्ये तुम्ही 1 वाटी साबुदाण्याची खीर खाऊ शकता. आता प्रश्न पडतो की मधुमेही लोकांनी साबुदाणा खावा का? तर अजिबात नाही. साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो. साबुदाणा जर खाल्ला तर मधुमेही पेशंटची शुगर ही स्पाइक होण्याचे चान्सेस असतात, शुगर वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणून मधुमेही लोकांनी साबुदाण्याचं सेवन करणं सहसा टाळावं. त्यानंतर उपवासाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा. तर बटाट्याचे वर्णन करताना आयुर्वेदामध्ये बटाट्याला आलुका म्हणून वर्णन आले आहे. तर त्याची जी चव आहे ती मधुर सांगितली आहे, वीर्य शीत म्हणजे थंड सांगितलं आहे आणि त्याचा विपाक हा मधुर सांगितला आहे, पचाईला गुरु म्हणजे जड सांगितलं आहे आणि त्याच्या ह्या गुणांमुळे तो आपल्या शरीरातील कफ आणि वातदोष वाढवण्यास कारणीभूत ठरतो आणि पित्तदोष कमी करायला मदत करतो. बटाटा हा विष्टंबी सांगितला आहे, म्हणजेच जर चुकीच्या पद्धतीने बटाट्याचं सेवन केलं तर ब्लोटिंग, पोटफुगी यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच बटाटा हा बल्य, कामोत्तेजक आणि सृष्ट मलमूत्र म्हणजे मल आणि मूत्र तयार करण्यासाठी उपयुक्त सांगितला आहे. बऱ्याच जणांच्या घरी उकडलेला जो बटाटा आहे तो वाताच्या दुखण्यामध्ये पोल्टिस साठी यूज केला जातो. तर उकडलेला बटाटा स्मॅश करून त्याची पोल्टिस त्या ठिकाणी बांधली जाते. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी सूज आहे किंवा मूळ व्याध आहे त्या ठिकाणी सुद्धा ह्या उकडलेल्या बटाट्याची पोल्टिस बांधली जाते. चरकाचार्यांनी मात्र ह्या बटाट्याला अनारोग्यकारक म्हणून सांगितलं आहे. आता आपण बघूयात की बटाट्याचे आरोग्यदायी काय फायदे आहेत. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यामुळे भरपूर कॅलरीज देणारा हा पदार्थ आहे. यामध्ये काही मात्रेमध्ये प्रोटीन देखील आहे. जर सालीसकट बटाटा खाल्ला तर त्या सालीतील फायबर्स देखील आपल्याला मिळू शकतात. या व्यतिरिक्त बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि B6 देखील आहे. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B6 असल्यामुळे स्किन हेल्थसाठी बटाटा हा अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला काळे वांगाचे दाग असतील, डोळ्याखाली काही वर्तुळे असतील तर अशा वेळी बटाट्याचे काप करून ते जर आपण चोळले तर ते काळे दाग आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी व्हायला मदत होते. तसेच जर तुम्हाला कुठे लागलं, भाजलं, काही फोडलं तर अशा वेळी जर तुम्ही बटाटा जर त्या ठिकाणी लावला किंवा बटाट्याचा रस किसून त्या ठिकाणी लावला तर ती जळजळ जी आहे ती कमी व्हायला मदत होते आणि बर्न झाल्यामुळे किंवा पोळल्यामुळे त्या ठिकाणी जर जखमा होणार असतील तर त्या जखमा देखील टाळल्या जाऊ शकतात.
कच्च्या बटाट्याचा रस जर तुम्ही खाल्ला तर पेप्टिक अल्सर, पोटाचे अल्सर जे असतात ते कमी व्हायला देखील मदत होते. बटाट्याची जी साल आहे ती हिरड्यांची जी सूज असते ती कमी करायला देखील मदत करते. जर तुम्ही सालीसकट उकडलेला बटाटा जर खात असाल तर तो अतिशय गुणकारी आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो त्रास कमी व्हायला मदत होते. परंतु अतिमात्रेमध्ये जर तुम्ही हा बटाटा खाल्ला तर त्यामुळे पोटफुगी देखील होऊ शकते. जर योग्य मात्रेत खाल्ला तर डायजेस्टिव्ह सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी बटाटा हा अतिशय उत्तम आहे. कारण की बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपल्या इम्युनिटी सिस्टीमला स्ट्रॉंग करण्याचं काम देखील हे बटाटा करते. जर तुम्ही उकडलेला बटाटा सालीसकट खाल्ला तर वजन कमी करायला सुद्धा हा मदतशीर ठरू शकतो. परंतु याची मात्रा ही अत्यल्प असावी. जर बटाटा खाल्ला तर दीर्घकाळपर्यंत आपल्याला पोट भरल्याची जाणीव असते, वारंवार भूक लागत नाही किंवा दोन जेवणाच्या मध्ये जी मंचिंग होत असते, वारंवार काहीतरी खाणं होत असतं ते कमी होतं. आणि त्यामुळे इतर काही गोष्टी खाल्ल्यामुळे जे वजन वाढणारं असतं ते वजन वाढत नाही. बटाट्यामध्ये काही प्रमाणामध्ये पोटॅशियम आहे, त्यामुळे ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी जर बटाटा खाल्ला तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि हे जे स्टार्च आहे ते रेजिस्टंट स्टार्च असतं. त्यामुळे ते आपल्या पोटातील आतड्यामधील जे गुड बॅक्टेरिया आहेत त्यांच्यासाठी हेल्दी आहे. जे हेल्दी बॅक्टेरियांना सपोर्ट करण्यासाठी बटाट्याचं सेवन तुम्ही करू शकता. हार्ट हेल्थ साठी सुद्धा बटाटा हा अतिशय उपयुक्त आहे. बटाटा खाल्ल्यामुळे आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो, मेंटेन राहतो, कारण की बटाट्यामध्ये पोटॅशियम आहे. उकडलेला बटाटा खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील वाढत नाही, त्यामुळे हार्टची हेल्थ ही मेंटेन राहते. तर हे जे सगळे फायदे आहेत ते उकडलेल्या बटाट्याचे आहेत. परंतु आपण नेमकं चुकीचं करतो. बटाटा उकडतो, त्याच्यानंतर त्याच्यापासून तळलेले पदार्थ बनवतो, जसं की समोसा म्हणा, बटाटा वडा म्हणावं किंवा वेफर्स. पण हे सगळे जे पदार्थ आहेत ते अजून कॅलरीज वाढवतात, पचायला अजून जड होतात आणि त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होण्याऐवजी वाईट विपरीत परिणाम होतो. आणि त्यामुळे मग हार्ट डिसीज, कोलेस्ट्रॉल वाढणे, बीपी वाढणे यासारखे ज्या समस्या आहेत त्या उद्भवू शकतात. आणि वारंवार अशी तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपलं वजन देखील वाढू शकतं. आता प्रश्न पडतो की डायबिटीस पेशंटने बटाटा खावा की नाही. तर तुम्ही शिजवलेला बटाटा थंड करून जर खाल्ला तर तुमची शुगर मेंटेन राहण्यास अतिशय उपयुक्त आहे. इन्सुलिन रेजिस्टन्ससाठी उकडलेला बटाटा हा फायदेशीर आहे. तर बटाटा हा ऍक्च्युली फायदेशीर आहे, परंतु बटाटा कधी खावा, कसा खावा, किती प्रमाणात खावा यावर देखील ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून तुम्ही उपवासाच्या दिवशी एखादा बटाटा सालीसकट उकडून खाल्ला तर त्याचा चांगला फायदा बघितला जाईल. किंवा तुम्ही बटाट्याला बेक करून जरी खाल्लं तरी सुद्धा त्याचा चांगला फायदा बघितला जातो. यानंतरचा उपवासाचा पदार्थ म्हणजे रताळे. रताळ्याचे गुणधर्म असे आहेत की रताळे हे चवीला मधुर म्हणजे गोड आहे, गुणाने शीत आहे, जे विपाक आहे तो मधुर सांगितला आहे. तसेच रताळे हे स्निग्ध आहे, गुरू आहे आणि म्हणूनच आपल्या शरीरातील कफदोष वाढवणारे आहे आणि आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. रताळे हे एक प्रकारचं कंदमूळ आहे. तर रताळ्याच्या गुणधर्मामध्ये रताळे हे वृक्ष सांगितले आहे, बल्ले सांगितले आहे, रोपण कार्य करण्यासाठी उपयुक्त सांगितले आहे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर्स आणि पोटॅशियम असते. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स देखील असतात. तर ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी उकडलेले रताळे खावे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी देखील रताळे हे अतिशय उपयुक्त आहे. लहान मुलांना देखील आपण रताळे बॉईल करून त्याचं पेस्ट बनवून ते त्यांना खाऊ घालू शकता. ज्या लहान बाळांचे वजन वाढत नाही अशा लहान बाळांना देखील तुम्ही उकडलेल्या रताळ्याची पेस्ट खाऊ घालू शकता. रताळ्यामध्ये पोटॅशियमची मात्रा असते, त्यामुळे हार्ट हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी रताळ हे अतिशय उपयुक्त आहे. रताळ्यातील पोटॅशियममुळे आपला जो बीपी आहे तो मेंटेन राहतो. हाय बीपी वाल्यांनी देखील रताळ्याचं सेवन केलं तरी त्याचा त्यांना फायदा बघितला जातो. रताळ्यामध्ये हाय फायबर्स आहेत, परंतु कॅलरीज ज्या आहेत त्या लो आहेत.
त्यामुळे वेट मेंटेन करण्यासाठी रताळे हे अतिशय उत्तम आहे. ज्या लोकांच्या शरीरातील वातदोष वाढला आहे आणि त्या वाढलेल्या वातदोषामुळे स्किन ड्राय झाली आहे, ड्राय स्किनमुळे त्या ठिकाणी खाज येत आहे, अशा वेळी जर तुम्ही रताळ्याचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील वातदोष कमी होतो. रताळ्यातील स्निग्धता आपल्या जी स्किनमध्ये ड्रायनेस आला आहे ती कमी करायला मदत करते आणि एकूण एक खाज देखील कमी व्हायला मदत होते. रताळे हे रोपांसाठी देखील अतिशय उपयुक्त सांगितलं आहे. ज्या लोकांना जखमा झाल्या आहेत, ज्या लवकर भरत नाही आहे, अशा लोकांनी आपल्या पथ्यामध्ये रताळ्याचा समावेश करावा. म्हणून उपवासाच्या दिवशी जर तुम्ही रताळ्याचं सेवन केलं तर आपल्याला रताळे हे एनर्जी देणारे आहे. तसेच यामध्ये व्हिटॅमिन आणि फायबर्स असल्यामुळे आपली हेल्थ देखील मेंटेन राहते. म्हणून तुम्ही आपल्या उपवासाच्या दिवशी आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये रताळ्याचा समावेश अवश्य करावा. आता आपण बघूयात की मधुमेही रुग्णांनी रताळ्याचं सेवन करावे की नाही. रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अगदी कमी आहे जर तुम्ही रताळे उकडून खात असाल तर, परंतु जर तुम्ही रताळे भाजलेले किंवा बेक करून खात असाल तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. परंतु जर तुम्ही उकडलेले रताळे जर खाल तर तुमची रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही. म्हणून मधुमेही रुग्णांनी उकडलेले रताळेच खावे. यानंतरचा उपवासाचा पदार्थ म्हणजे राजगिरा. तर राजगिराची जी भाजी आहे ती सुद्धा अतिशय गुणकारी आहे. लाल माठ आणि हिरवा माठ असे 2 प्रकारच्या त्या भाज्या मिळतात. तर आता आपण राजगिराबद्दल माहिती बघूयात. तर राजगिरा हा अतिशय गुणकारी आहे. राजगिरा हा चवीला मधुर आहे, गुणाने उष्ण आहे, आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष बॅलन्स करण्यासाठी उपयुक्त आहे. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडांसाठी राजगिरा हा अतिशय उत्तम आहे. हाडांमध्ये मजबूती आणण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी, तसेच दातांची बळकटी वाढवण्यासाठी सुद्धा राजगिरा अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा हाडे ठिसूळ होत असतील तर अशा वेळी राजगिऱ्याचं जर सेवन केलं तर हाडांची ठिसूळता कमी होते, हाडं बळकट व्हायला मदत होते. आणि ज्या लोकांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांधिवाताचं दुखणं आहे तर अशा वेळी जर तुम्ही राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याचं वेगवेगळ्या रेसिपी जरी करून खाल्ल्या तर सांधेदुखी देखील कमी व्हायला मदत होते. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत, त्यामुळे पोटाच्या आरोग्यासाठी देखील राजगिरा हा अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर राजगिरा खाल्ल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. तसेच आपल्या आतड्यांची हालचाल ही चांगल्या प्रकारे होते. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. तसेच राजगिरा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही, त्यामुळे हार्टसाठी देखील राजगिरा हा अतिशय उत्तम आहे. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम अधिक मात्रेमध्ये आहे, त्यामुळे केसांच्या वाढीसाठी, जर केस गळत असतील तर केस तुटत असतील तर केस गळणं आणि केस तुटणं देखील कमी होतं. राजगिरा हा ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे ज्या लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, पोटफुगी, गॅसेस होणं, तर अशा लोकांनी राजगिऱ्याचं सेवन करावं. वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा राजगिरा हा अतिशय उत्तम आहे. राजगिरा खाल्ल्यामुळे बराच काळपर्यंत पोट भरल्याची जाणीव असते आणि त्यामुळे 2 जेवणाच्या मध्ये जी मंचिंग होत असते ती होत नाही आणि वजन वाढत नाही. राजगिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि झिंक असल्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती बूस्ट व्हायला देखील मदत होते. मधुमेह असलेल्यांनी राजगिऱ्याचे सेवन करावे की नाही, तर ऑफकोर्स राजगिऱ्याचे सेवन तुम्ही करू शकतात. राजगिऱ्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो लो आहे. तसेच राजगिऱ्यामध्ये फायबर्स असल्यामुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते आणि शुगर स्पाइक होत नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहते. म्हणून ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांनी देखील राजगिऱ्याचं सेवन केलं तरी सुद्धा उत्तम आहे. पुढचा उपवासाचा पदार्थ म्हणजे वरीचे तांदूळ, भगर. भगर हे एक तृणधान्य आहे. भगरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत, फायबर्स आहेत, लो कॅलरी आहे. भगर ही चवीला मधुर आहे, थोडीशी कटू आहे म्हणजे तिखट आहे आणि गुणाने ती अनुष्ण आहे. तसेच वृक्ष आहे. भगरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील आहेत. भगर ही वातदोष वाढवते, परंतु पित्तदोष कमी करायला अतिशय उपयुक्त आहे. तसेच कफदोष बॅलन्स करायला सुद्धा अतिशय उपयुक्त आहे आणि तिच्या गुणांमुळे ती आपल्या शरीरातील रक्ताचं रक्तप्रसादन करायला देखील उपयुक्त आहे. भगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय लो आहे, त्यामुळे
डायबिटीस पेशंटने भगरीचं सेवन करावं. भगरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहे आणि लो कॅलरीज आहे, त्यामुळे वेट मेंटेनसाठी सुद्धा भगरीचं सेवन अतिशय उत्तम ठरतं. भगर ही कोलेस्ट्रॉल फ्री आहे. भगर सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही, त्यामुळे ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉल आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते अशा लोकांनी भगरीचं सेवन केलं तर त्याचा त्यांना फायदाच होतो. भगर ही ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे ज्या लोकांना ॲलर्जी आहे, पोटफुगी, गॅसेसचा त्रास आहे अशा लोकांनी भगरीचं सेवन करावं. उपवासाच्या दिवशी भगर जर खाल्ली तर आपल्याला दीर्घकाळपर्यंत पोट भरल्याची जाणीव असते. तसेच हाय फायबर्स असल्यामुळे इझी टू डायजेस्ट देखील आहे आणि उपवासाच्या दिवशी लो एनर्जी फील होत असते, तर ती एनर्जी देखील भगरीमुळे मेंटेन राहते. उपवासाचा पुढचा पदार्थ म्हणजे शिंगाडा. यालाच आयुर्वेदामध्ये शृंगाटक असं म्हणतात. शृंगाटक तर शिंगाड्याचे गुणधर्म सांगताना शिंगाडा हा चवीला मधुर सांगितला आहे, थोडासा कषाय आहे, त्याचं वीर्य हे शीत सांगितलं आहे आणि विपाक हा मधुर सांगितला आहे आणि पचाईला गुरु आहे, गुणाने वृक्ष आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शिंगाडा उपलब्ध असतो. तुम्ही डायरेक्ट ते शिंगाडे त्या काळामध्ये खाऊ शकतात किंवा शिंगाडे वाळून त्याचं पीठ बनवलं जातं आणि इतर वेळी ह्या पिठाचा वापर केला जातो. शिंगाडे हे पित्तहर म्हणून सांगितलं आहे. शिंगाडे हे वृक्ष, ग्राही, शुक्र आणि श्लेष्मप्रदम म्हणजे आपल्या शरीरातील शुक्र धातू वाढवण्यासाठी उपयुक्त आहे आणि शिंगाडेचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर वात आणि कफ वाढू शकतो. शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत. शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स, मिनरल्स, फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्या लोकांना रक्तस्रावाचा त्रास होत असते, जसं की नाकाचा घोळाना फुटणं किंवा पाळीच्या वेळेस अति प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं किंवा मूळ व्याधीतून रक्तस्राव होणं, तसेच ज्यांना लघवीला त्रास असतो, लघवी करताना थांबून थांबून लघवीला होणं किंवा लघवी करताना त्रास होणं, डिसयुरिया, अशा वेळी सुद्धा शृंगाटक म्हणजे शिंगाड्याचा उपयोग अतिशय उत्तम ठरतो. तसेच ज्यांच्या पायावर सूज आहे, अंगावर सूज आहे, तर ती सूज कमी करायसाठी देखील शिंगाडा हा अतिशय उत्तम आहे. शिंगाड्याचं जर तुम्ही फळ खाल्लं तर आपल्या शरीरातील दाह, अंगाचा जी दाह, जळजळ होत असते ती कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना पाणी पिलं तरी सुद्धा तहान भागत नाही, वारंवार पाणी प्यायचं मन होतं, याला तृष्णा व्याधी असे म्हणतात. तर अशा वेळी जर तुम्ही शिंगाड्याचं फळ खाल्लं तर वारंवार लागणारी जी तहान आहे ती कमी होते, आपल्याला लवकर तृप्ती प्राप्त होते. तसेच ज्या लोकांना युरिन रिटेन्शनचा त्रास होत असतो, लघवीला साफ होत नाही, अशा वेळी जर शिंगाड्याचं फळ खाल्लं तर लघवी साफ व्हायला मदत होते. ज्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होत असतात, वारंवार गर्भ थांबतो, परंतु ज्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होत असतात अशा स्त्रियांनी जर शृंगाटक म्हणजे शिंगाड्याचं जे पीठ असतं ते जर सेवन केलं तर वारंवार होणारा गर्भपात हा टळला जातो. बऱ्याच जणांना टेन्शनमुळे झोप येत नाही, वारंवार फेंटिंग होत असतात, वारंवार गळल्यासारखं होत असतं, तर अशा वेळी जर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ जर खाल्ले तर त्याचा फायदा बघितला जातो, झोप चांगली लागते. बऱ्याच जणांना जेव्हा ताप येतो तेव्हा अंगाची जळजळ होत असते, अंगातून एक प्रकारचा दाह निर्माण होतो. अशा वेळी जर तुम्ही शिंगाडे खाल्ले किंवा शिंगाड्याचे पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले तर तो दाहयुक्त ताप कमी व्हायला देखील मदत होते. तर उपवासाच्या दिवशी शिंगाडे यासाठी खाल्ले जातात की शिंगाडे हे आपल्याला ऊर्जा देतात, तसेच आपली एनर्जी मेंटेन ठेवण्याचं काम करतात, थकवा येऊ देत नाही, म्हणून उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन केलं जातं. उपवासाचा पुढचा पदार्थ म्हणजे शेंगदाणा, जो एकटा सुद्धा खाल्ला जातो किंवा इतर पदार्थांसोबत मिक्स करून त्याचं सेवन केलं जातं. तर शेंगदाण्याचे गुणधर्म सांगताना शेंगदाणा हा गुणाने म्हणजे रसाने गोड सांगितला, मधुर सांगितला आहे, त्याचा विपाक हा मधुर सांगितला आहे आणि वीर्य हे उष्ण सांगितलं आहे. शेंगदाणे हे गुणाने स्निग्ध आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट, फायबर्स, प्रोटीन्स आहेत. तसेच व्हिटॅमिन ई, फॉलेट, मॅग्नीज यासारखी घटक द्रव्ये आहेत. जर शेंगदाण्याचं योग्य प्रमाणामध्ये जर सेवन केलं तर पित्ताशयामध्ये खडे तयार होत नाही. गर्भिणी स्त्रियांनी जर शेंगदाण्याचं सेवन केलं तर त्यातील फॉलिक ऍसिड
ज्याचं फॉलिक ऍसिड आपल्याला गर्भिणी अवस्थेमध्ये आवश्यक असतं, तर त्याची पूर्ती करायला अतिशय उपयुक्त आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्याच्यामुळे हार्ट हेल्थसाठी शेंगदाणे अतिशय उत्तम आहे. शेंगदाणे योग्य प्रमाणात जर खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढत नाही. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त आहे आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास उपयुक्त आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन B3 आहे, ज्याला नियासिन असे म्हणतात. तर ते एक प्रकारचं ब्रेन टॉनिकच आहे. म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मेंदूचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी शेंगदाणे हे अतिशय उपयुक्त आहे. शेंगदाण्यामध्ये असलेले फ्लॅवोनॉइड्स जे आपल्या ब्रेनला व्यवस्थितरित्या ब्लड सप्लाय करण्यास उपयुक्त ठरते. शेंगदाणे हे वृक्ष म्हणून सांगितले आहे, म्हणून ज्या पुरुषांमध्ये क्लैब्यता आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, अशा पुरुषांनी शेंगदाण्याचं सेवन करावं. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन C आहे, फॉलेट आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन C आहे, कोलेजन निर्मितीसाठी उपयुक्त असे घटक आहेत, L-आर्जिनिन आहे. त्यामुळे ज्या लोकांना केसाचे तक्रारी आहेत, केस गळणे आहेत, तर यासाठी शेंगदाणे खाणं अतिशय उत्तम आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन C असल्यामुळे स्किन हेल्थसाठी सुद्धा शेंगदाणे हे अतिशय उत्तम आहे. शेंगदाणे हे सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते, कारण की कोलेजन फॉर्मेशनसाठी जे आवश्यक घटक असतात ते शेंगदाण्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्वचा ही दीर्घकाळपर्यंत तरुण राहण्यास मदत होते. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत. गरिबाचं प्रोटीन म्हणजे शेंगदाणे. आपण लहान असताना आई आपल्याला गुळ शेंगदाण्याचा लाडू किंवा गुळ शेंगदाण्याची चिक्की द्यायची. तर लहान मुलांची एनर्जी टिकवण्यासाठी, त्यांचं वजन आणि त्यांचं बल वाढवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं, म्हणून हे शेंगदाण्याचं सेवन करणं अतिशय उत्तम ठरतं. जर शेंगदाणे भिजवून खाल्ले तर ते पचायला हलके होतात. आता प्रश्न पडतो, मधुमेही लोकांनी शेंगदाण्याचं सेवन करावं का? तर शेंगदाण्याचं ग्लायसेमिक इंडेक्स हे लो आहे, त्यामुळे शुगर स्पाइक होत नाही. ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांनी शेंगदाण्याचं सेवन केलं तरी फायदेशीर आहे. तसेच शेंगदाण्यामध्ये फायबर्स भरपूर आहेत. तसेच हेल्दी फॅट तयार करण्यासाठी, गुड कोलेस्ट्रॉलसाठी देखील हे उपयुक्त आहेत. त्यामुळे हार्ट हेल्थसाठी सुद्धा शेंगदाणे हे चांगलं सांगितले आहे. तसेच शेंगदाण्यामध्ये असलेलं मॅग्नेशियम, पोटॅशियम हे बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आता प्रश्न पडतो, शेंगदाणे कुणी खाऊ नये? तर ज्या लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, पीनट ॲलर्जी आहे, अशा लोकांनी शेंगदाण्याचं सेवन करू नये. ज्या लोकांना वारंवार पोटदुखीचा त्रास होतो, गॅसेस होतात, अशा लोकांनी देखील अतिमात्रेमध्ये शेंगदाण्याचं सेवन करू नये. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, वजन मेंटेन ठेवायचं आहे, अशा लोकांनी देखील शेंगदाण्याचं सेवन करू नये, कारण की शेंगदाणे हे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ज्या लोकांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतो, त्या लोकांनी देखील शेंगदाण्याचं सेवन हे लिमिटमध्येच करावं किंवा करू नये. शेंगदाणे हे थोड्या प्रमाणामध्ये पचायला जड असतात, त्यामुळे गॅस होणं, पोट फुगणं, ब्लोटिंग होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून ज्या लोकांना पोटाच्या तक्रारी आहेत अशा लोकांनी देखील शेंगदाण्याचं सेवन हे मर्यादितच ठेवावं. शेंगदाण्यामध्ये ऑक्सलेटचं प्रमाण भरपूर आहे. तर ज्या लोकांना मूत्राशयामध्ये खडे होण्याचे चान्सेस असतात, किडनी स्टोन होण्याचे चान्सेस असतात, ज्यांना ऑक्सलेटचे स्टोन होत असतात, तर अशा लोकांनी देखील शेंगदाण्याचं सेवन करू नये. आता आपण बघूयात की मधुमेही रुग्णांनी शेंगदाण्याचं सेवन करावे की नाही. शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी म्हणजे 15च्या आत आहे, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही लक्षणीयरित्या वाढत नाही. म्हणून मधुमेही रुग्णांनी थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचं सेवन केलं तरीसुद्धा चालते. तर अशा प्रकारे तुम्ही चातुर्मासातील उपवासामध्ये ह्या उपवासाच्या पदार्थांचा समावेश करा आणि हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.